मधील असलफा विलेज घाटकोपर पश्चिम विभागातील दरड प्रवण भागामध्ये भेट देत आहेत आणि तीच थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय घाटकोपरमधून। तर मुंबईचा हा संपूर्ण एन विभाग आहे आणि असलफा विलेज घाटकोपर पश्चिम विभागामध्ये दरड प्रवण भागाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देतील। आता काय ते निर्देश देतात, आदेश देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तर या ठिकाणी दरड कोसळू नये यासाठी काय खबरदारी घेतली जाईल किंवा काय घ्यावी लागेल या संदर्भात सुद्धा आदेश थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील आणि त्याच दरड प्रवण भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे पोहोचलेले आहेत। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय घाटकोपरमधून। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईमधील एन विभागामधील असलफा विलेज घाटकोपर पश्चिम विभागामधील दरड प्रवण भागाला भेट देण्यासाठी त्यांचा दौरा होता आणि त्यासाठीच ते पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय घाटकोपरमधून। दरड प्रवण क्षेत्र आहे आणि त्याच भागात काही अनुचित प्रकार घडू नये, काही जीवितहानी होऊ नये त्यासाठी काय खबरदारी घ्यावी तीच पाहणी करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे पोहोचलेले आहेत। तर या सगळ्या भागाची मुख्यमंत्री शिंदे पाहणी करत आहेत आणि त्या भागात आणखी या संदर्भात आता ते काय आदेश देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। थेट दृश्य आपण पाहतोय घाटकोपरमधून। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, घाटकोपरमधून मुख्यमंत्री शिंदे जे आहेत ते स्वतः दरड प्रवण भागाची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत। नक्कीच आपण पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतील एन विभागातील असलफा विलेज घाटकोपर पश्चिम विभागातील दरड प्रवण भागाची भेट देत उपयोजनाची कामाची पाहणी देखील त्यांच्याकडून ही करण्यात आली आहे। आपण एखाद्या पाहिलं तर पावसाळा हा सुरू झाला आहे आणि आता संपूर्ण परिसर आहे तो डोंगरी परिसर आहे आणि त्याच्या आधी देखील अपघात होण्याची भीती ही होती आणि त्यामुळे अपघात कुठल्याही व्यक्तीचा अपघात होत नाही दरड कोसळल्यामुळे। त्यामुळे हे संपूर्ण जी उपयोजना ही महानगरपालिकेकडून ही राबवण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने आज त्या जे सर्व जे उपयोजना राबवण्यात आले ते उपयोजनाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वतः ही करण्यात आली। आपण एखाद्याने पाहिला हा जो संपूर्ण जो परिसर आहे, हा जो संपूर्ण जो एरिया हा डोंगरी परिसर आहे आणि या स्वतः डोंगरावरती चढून ते चालत वरपर्यंत आले आणि त्यानंतर या संपूर्ण ज्या या भागाची पाहणी आहे त्यांच्याकडून करण्यात आली आहे। त्यांच्यावर जे महानगरपालिका आयुक्त आहेत ते भूषण गगरांनी ते देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून संपूर्ण जो कामाचा जो आढावा तो घेण्यात आला आहे। त्याचबरोबर जो पावसाळा सुरू होईल आपण जसं पाहिलं की हवामान खात्याकडून अंदाजा वर्तवण्यात आला आहे की जुलैमध्ये जो मुसळधार पाऊस मुंबईमध्ये हे पडू शकतो आणि त्यामुळे अपघात होण्याची भीती देखील वर्तवली जात आहे। मात्र हे जे संपूर्ण उपाययोजना राबवण्यात आले त्यामुळे कुठे ना कुठे हे अपघात देखील टळून नसाल असं देखील महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे। मात्र आता हे जे सगळी उपयोजना हे सर्व जे मोठे मोठे जे तारा हे लावण्यात आले संपूर्ण भागामध्ये ज्यामुळे दरड कोसळू नये त्यामुळे नेमकं किती फायदा होईल हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। बरोबर रिद्धेश, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे जे आहेत ते पाहणी करतायत। आता कोणताही अपघात होऊ नये त्यासाठी पूर्व काळजी काय घ्यायला हवी त्यासाठीच ते आढावा घेत आहेत आणि आता काय आदेश देतात, काय काळजी घ्यायची हे सुद्धा सांगतील मुख्यमंत्री थोड्याच वेळात। आणि इथे आपण दृश्य पाहतोय घाटकोपरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे आयुक्त सुद्धा उपस्थित आहेत। काय आदेश देतात, काय काळजी घ्यायला पाहिजे ते सुद्धा मुख्यमंत्री आदेश देतील। इथे दृश्य आपण पाहतोय घाटकोपरमधून। घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या भागाची पाहणी होतीये। दरड प्रवण भागामध्ये ही पाहणी ते करतायत। जुलैमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो, संपूर्ण डोंगराळ भाग आहे आणि त्यामुळेच कोणताही अपघात घडू नये त्यासाठी इथे मी जेव्हा मुंबई महापालिकेमध्ये आढावा बैठक घेतली त्यावेळेसच आयुक्तांना सांगितलं होतं की जे आपल्या लँडस्लाईड प्रोन एरिया जो आहे जिथे जिथे दरडी कोसळू शकतात त्या भागाचा सर्वे करा आणि तिथे आपण सेफ्टी नेट लावलं पाहिजे। आता हे जे आता आपण इथे हनुमान नगर आहे, हनुमान टेकडी असलपा इथं हे पायोनियर या कंपनीने काम चालू केलेलं आहे आणि इथे आता जवळपास काम पूर्ण होतं आहे आणि ही अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं हे काम आहे। जसं मुंबई पुणे या एक्सप्रेसवर पण लँडस्लाईड होत होती त्यावेळेस हे काम केलं होतं आणि आज आपण पाहतोय की याचे जे काही वायर्स आहेत ते तिकडचे हे आहेत मेड आहे
स्विस टेक्नॉलॉजी आपण इथं वापरतोय आणि स्वित्झर्लंड मेड हे मटेरियल आहे. वायर त्याच्यामध्ये जे बोल्टिंग आहे, बोल्ट करतोय ते आपण 8 मीटर म्हणजे 25 ते 30 फूट आतमध्ये असं एवढं रॉक बोल्टिंग आहे ती. तर त्यामुळे हे सगळं जे आता इथंच मागच्या वेळेस 2001 साली लँडस्लाईड झालं होतं आणि 72 लोकांचा मृत्यू झाला होता. तर अशा अति धोकादायक मुंबईमध्ये 31 साईड आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यामध्ये काम पॅरलली चालू राहील आणि पूर्णपणे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दरडी कोसळू शकतात आणि लोकांची जीवितहानी होऊ शकते, हे या सगळ्या सेफ्टी नेटमुळे हे थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. आणि आमचा टार्गेट आहे की लँडस्लाईड फ्री मुंबई करायची. त्याची सुरुवात झालेली आहे. पावसाळ्याला देखील सुरुवात झालेली आहे. कधीपर्यंत काम पूर्ण होईल? हे पावसाळ्यात पण काम सुरू राहील, काही त्याला बंद नाही. हे जे काम आहे ते पावसाळ्यात सुरू राहील. मी संबंधित कंपनीला सांगितलं आहे, आयुक्तांनाही सांगितलंय की सायमल्टेनियसली अनेक साईडवर याचं काम चाललं पाहिजे. मॅन, मशिनरी, मटेरियल सगळं त्यांच्याकडे उपलब्ध करतील ते आणि मला वाटतं खूप लवकर याच्यातला चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल, लोकांचे जीव असतील. सर, पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडून या डोंगराळ भागामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जातात की तुम्ही घरं खाली करा, कुठलीही दुर्घटना होऊ शकते. त्यांचं असं म्हणणं असतं की आमचं कायमस्वरूपीचं स्थलांतर जे आहे ते प्रशासनाने करून द्यावं, पुनर्वसन करण्यात यावं आणि दरवर्षी हा पेच पुन्हा राहतो. दरवर्षी नोटीस, दरवर्षी. यासाठीच एक ही पहिली सुरुवात आहे. लँडस्लाईड होऊ नये आणि जी नेक्स्ट स्टेप आहे परमनंट, त्याच्यावर देखील आपण मुंबई महापालिका आणि राज्य सरकार नक्की विचार करेल. कारण शेवटी कुठल्याही गोष्टीपेक्षा लोकांच्या जीवाला महत्त्व जास्ती आहे आणि त्यासाठी काही नियम, काही अटी शर्ती, काही पर्यायी व्यवस्था करावी लागली तर ती देखील राज्य सरकार आणि मुंबई कॉर्पोरेशन नक्की करेल. पण एक चांगली सुरुवात आज आपण, हा प्रयोग मुंबईमध्ये पहिल्यांदा होतो. लँडस्लाईड थांबवणे आहे या सेफ्टी नेटच्या माध्यमातून अत्याधुनिक जे टेक्नॉलॉजी आहे, टेक्निक आहे स्विसमेड, ते आपण इथं वापरतोय. त्यामुळे पहिली सुरुवात आहे, लोकांना दिलासा मिळेल. उद्यापासून पावसाळी अधिवेशन नाही, शेवटी जिथे लोकांच्या जीविताचा विषय आहे, लोकांच्या इथे हजारो लोक राहतात आणि इथे धोका होऊ नये म्हणून जेव्हा एखादंही आपण अशा प्रकारचं सेफ्टी नेट या संपूर्ण डोंगराला जेव्हा लावतो तेव्हा मग त्या कामाची पाहणी करणं किंवा मला इथे वरती येण्याला जो काही मला त्रास मला काही झालेला नाही, पण याच्यापेक्षा मला जास्त या लोकांच्या जीविताची काळजी आहे, या लोकांच्या जीवन मरणाची काळजी आहे. तर सर्व किती फॅमिली, हजारो फॅमिली राहतात. त्यामुळे मला इकडे येणं मुख्यमंत्री म्हणून मला असं काय मी काय मोठं काम केलं असं वाटत नाही. मी पण एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. शेवटी हे सर्वसामान्य लोक आहेत आणि सरकार पण सर्वसामान्यांचं आहे. सर, उद्यापासून पाऊस जास्त प्रमाणात पडेल असं पाणी टंचाईला सध्या मुंबईकरांना पाणी टंचाई होणार नाही आणि मला वाटतं यावेळेचा पावसाळा चांगला आहे. चांगला IMDने अंदाज दिलेला आहे. काल बैठक झाली, त्याच्यामध्ये देखील माहिती घेतलेली आहे. पेरण्याही चांगल्या झालेल्या आहेत. शेतकरी यावेळेस समृद्ध आणि खुश होईल. सर, पावसाळी अधिवेशन उद्यापासून आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे. ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल. अपोजिशन ने बाइकआउट किया है जो आज शाम को टी पार्टी है. अरे अभी उसके लिए प्रेस कॉन्फ्रेंस होगा ना, उसमें बाकी रखो. मुंबईमध्ये जे जर्जर इमारत आहे दरवर्षी घाटकोपरमध्ये कोसळतात, त्याच्यासाठी काय ज्या बिल्डिंग धोकादायक झालेल्या आहेत त्या बाबतीत देखील सरकार पॉलिसी बनवतं आहे. कारण आम्ही यामध्ये ज्या धोकादायक इमारती आहेत किंवा SRAच्या ज्या चाळी आहेत, झोपडपट्ट्या आहेत, यांचं जे काही पूर्ण सर्वेक्षण करून यामध्ये जे प्रलंबित इमारती, धोकादायक इमारती, SRA, झोपडपट्टी हे जे काही अडकलेले आहेत
वर्षानुवर्ष हे सगळे जे काय आहेत प्रकल्प आम्ही गव्हर्नमेंटच्या एजन्सी म्हणजे म्हाडा आहे, MMRD आहे, BMC आहे, MIDC आहे, MSRDC आहे, इतर ज्या संस्था आहेत राज्य सरकारच्या, या सर्व संस्था एकत्र येऊन हे टेकओव्हर सगळे प्रकल्प करणार आणि मुंबईकरांना मोठा दिलासा देणार. मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला आहे त्याला आम्ही पुन्हा मुंबईत आणणार आणि त्याला हक्काचं घर देणार. भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते आणि पावसाळ्यापूर्वी कोणतेही अपघात घडू नये त्यासाठी त्यापूर्वी आढावा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे आणि आयुक्तांना सुद्धा त्यांनी तसे आदेश दिलेत. मुख्यमंत्र्यांकडून पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि तीच थेट दृश्य आपण घाटकोपरमधून पाहत होतो.